22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं उद्घाटन होणार आहे। प्रभू रामाच्या वनवास काळातील भ्रमण मार्ग शोधून काढण्यावर इतिहास संशोधकांना खूप मेहनत घ्यावी लागलेली। त्यातून काही ठिकाणांचा शोध लागला आणि त्यातलंच एक ठिकाण म्हणजे नागपूर जिल्ह्यातला रामगिरी पर्वत। 22 जानेवारीला रामगिरी पर्वतावरही राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची तयारी सुरू आहे। आणि याच रामगिरी टेकडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पुण्य झालेली ही भूमी आहे आणि या टेकडीचा ऐतिहासिक जर का तुम्ही वैशिष्ट्य बघितलं तर बघू शकता अजूनही आपल्याला इथे प्रभू रामचंद्राच्या ज्या पादुका आहेत त्या पाहायला मिळतात। काही वर्ष आधी अयोध्येतनं काही लोक आले होते, या टेकडीचा शोध घेत आले असताना त्यांना ही टेकडी सापडली। ज्या प्रकारे प्रभू रामचंद्रांनी वनवासामध्ये ज्या भागातनं प्रवास केला त्या भागाचा प्रवासाचा शोध घेत जेव्हा ते रामगिरी टेकडीवर आले तेव्हा त्यांना लक्षात आलं की रामचरित्रामध्ये ज्या टेकडीचा उल्लेख आहे रामगिरी टेकडीचा ती हीच आहे। आपण दूरवर जर बघितलं ना तर हे रामगिरी गाव आहे, ज्याला आधीपासनं रामगिरी हे नाव पडलं। तुम्ही लहानपणापासून या टेकडीबद्दल काय ऐकून आहे, काय आजूबाजूला ऐतिहासिक आख्यायिका आणि पुरावे पाहायला मिळतात? इथं रामगिरी गावाचं नावच्या मागं काही इतिहास आहे असं ऐकलं। म्हणजे इथं राम इथे येऊन थांबले वनवासाच्या टायमामध्ये। म्हणजे रामच्या महत्त्व इथे राम मधुसूदन म्हणजे मधुगंगा बी इथंच आहे बाजूले, आणि वनाचं नाव मधुसूदन, रामले मधुसूदन बी म्हणते म्हणून हे इथं मधुगंगा आहे। ऋषी तपस्वी बी आहे, सीता माताची नाहणी आहे, आणि हे पूर्ण त्यानं अयोध्येवाल्यानं पाहिलं इथं सर्व। त्याच्यानंतर आम्हाला इथं लोकायले सर्वांना विश्वास बसला का नाही इथं खरोखर प्रभू राम इथून गेले, इथं काही दिवस राहिले असं सर्वांना समजलं। तेव्हापासून जास्तीत जास्त इथं यात्रेमध्ये रामनवमीला लोक येते। अयोध्येच्या लोकांनी जेव्हा नकाशाचं भ्रमण करत त्याचा शोध घेत जेव्हा इथं आले तेव्हा तुम्हाला त्याच्यावर पूर्ण आख्यायिकेवर विश्वास बसला? तेव्हाच तो सगळ्या लोकांचा विश्वास बसला की जेव्हा अयोध्येचे लोक इथे येऊन भ्रमण करून जातात आणि हे सगळं आपल्याला पुरावे देतात, मग आपण का बरं मागं राहायचं? तेव्हापासून मग आम्ही म्हणजे त्याच्या आधीपासूनच आम्ही रामनवमीचा उत्सव इथे साजरा करतोच। काही वर्षापूर्वी या संपूर्ण इतिहासाचा उलगडा झालेला आहे। आधी इथल्या लोकांना देखील याची कल्पना नव्हती, फक्त या गावाला रामगिरी नाव पडलं होतं आणि आख्यायिका होत्या की प्रभू रामचंद्र या भागात येऊन गेले। मात्र जेव्हा अयोध्येचे लोक प्रत्यक्ष इथं आले, कारण की ते प्रभू रामचंद्राचा जो त्यांनी वनवासाचा कालखंड होता ज्या मार्गाने त्यांनी भ्रमण केलं होतं वनामध्ये, त्या मार्गाने ते शोध घेत जेव्हा या रामगिरी टेकडीवर आले तेव्हा या रामगिरी टेकडीचा इतिहास उलगडला, याचं महत्त्व उलगडलं। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, रामगिरी टेकडी, कळमेश्वर, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।